नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं कंदुरी मटण। कंदुरी मटण रस्सा म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटणारा, चव इतकी भन्नाट की काही विचारायलाच नको। साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे। चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्याआधी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे येणारा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। कंदुरी मटण रस्सा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतले। मटण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याचे मीडियम असे पीसेस करून घ्यायचे। तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही छोटे किंवा मोठे पीसेस करू शकता। आता सगळ्यात आधी आपण मटनला मॅरिनेशन करणार आहोत। त्याचबरोबर इथे मी मटनचं जे मांदं भेटतं, चरबी भेटते, ती वेगळी ठेवली। नेहमी मटनची चरबी वेगळी ठेवायची, कारण ती आपण फोडणीमध्ये घालणार आहोत। चला आता मॅरिनेशन करण्यासाठी सगळ्यात आधी बनवायचं एक वाटण। त्यासाठी कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं एक छानसं वाटण करून घेणार आहोत। हे वाटण आपल्या मॅरिनेशनला खूप छान चव देतं, त्यामुळे हे वाटण आवर्जून बनवा। चला तर ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं पाणी घालून मी बारीक अशा मिक्सरला वाटून घेतल्यात। तुम्ही बघू शकताय कशी पेस्ट करून घेतली मी। खूप बारीकही नाही आणि खूप मोठीही नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीची ही पेस्ट करून घ्यायची। आता 2 चमचे ही पेस्ट घालून घ्यायची। 2 ते 3 चमचे पेस्ट घाला। तुमचं मटण ज्या क्वांटिटीमध्ये आहे त्यानुसार पेस्ट तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडीशी पेस्ट मी आवर्जून बाजूला ठेवली आहे, का ती शेवटी सांगेल। त्याचबरोबर घालायचे हळद आणि चवीप्रमाणे मीठ। साधारण मी इथे 1.5 चमचा हळद घातली आहे आणि 2 ते 3 मोठे चमचे मीठ घातले। त्याचबरोबर 1 चमचा मटण मसाला घालून घ्यायचा आहे। कोणत्याही कंपनीचा मटण मसाला असला तरी चालेल, किंवा अगदी घरगुती गरम मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हाताने छान चोळून हे मॅरिनेशन करून घ्यायचे। मॅरिनेशन आता एक थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात। आता घेऊयात फोडणी करायला। मॅरिनेशन एक अर्धा तास मी बाजूला ठेवलं होतं। आता फोडणीसाठी सगळ्यात आधी कुकरमध्ये 7 ते 8 चमचे तेल छान गरम करायचं। तेलामध्ये लवंग, मिरी, चक्री फूल आणि दालचिनी याची फोडणी घालायची। आणि आता यावरती घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा। इथे 2 मोठे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतले होते। फोडणीसाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्तीचं ठेवा, कारण कांदा छान तळून घातल्यामुळे ना चव छान येते आपल्या आळणी रश्श्याला। 2 मोठे कांदे छान बारीक चिरून घेतले होते। थोडंसं मीठ घातलंय आणि कांदा छान सोनेरी रंगावरती मी परतवून घेणार आहे। कांदा जेवढा छान तळला जाईल ना, तेवढे आपल्या आळणी रश्श्याची चव छान वाढते। ह्या सगळ्या खड्या मसाल्यांच्या फ्लेवरमध्ये कांदा छान परतवून घ्यायचा। कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की यामध्ये आपण जी चरबी बाजूला ठेवली होती ना, ती घालून घ्यायची। चरबी छान तेलामध्ये परतवून घातली की तरीमध्ये चरबी छान वरती तरंगते। ज्यावेळेला आपला रस्सा तयार होतो, तिखट रस्सा, त्यावेळेला ही चरबी खूप छान अशी तेलावरती तरंगते। चला आता छान चरबीसुद्धा तळली गेली आहे, कांद्यालासुद्धा रंग छान आला आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मटण। मटणला आपण सगळ्या गोष्टी छान मॅरिनेट करून घेतल्या होत्या, त्यामुळे यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे वेगळं मी काही घालत नाही आहे, कारण आपण आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट मॅरिनेशनमध्येच घातली होती। आता मटण घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती एक 7 ते 8 मिनिट मटण छान परतवून घ्यायचं। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। जेवढं तुम्ही मटण छान परतवून घ्याल, तेवढ्या तुमच्या मटणाला, तुमच्या आळणी रश्श्याला चव छान येणार आहे। आणि गॅस अजिबातही मीडियम किंवा लो ठेवायचं नाही, पूर्ण वेळ हाय फ्लेम ठेवायचा। 7 ते 8 मिनिटं हाय फ्लेमवरती हे मटण छान भाजून घ्यायचं, छान परतवून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय मटणाचे पीसेस किती टेंडर असे दिसत आहेत ते। आता मटण छानपैकी परतलं गेले। एका बाजूला पाणीसुद्धा मी गरम करून घेतले। जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला आळणी रस्सा बनवायचा आहे किंवा मटण शिजवायला जेवढं पाणी तुम्हाला लागणार आहे, तेवढं पाणी अगोदरच गरम करून घ्या। अजिबातही गार पाणी मटण शिजवताना घालायचं नाही, नाहीतर मटण आपलं व्यवस्थित शिजलं जात नाही। चला आता इथे मी सगळं पाणी घालून घेतले, जेवढं आपलं मटण शिजायला गरजेचं आहे। साधारण इथे मी 4 ग्लास पाणी मी गरम करून घेतलं होतं। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, झाकण लावायचं आणि 6 ते 7 शिट्ट्या या मटणाच्या काढून घ्यायच्यात। मटणची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला इथे 6 शिट्ट्या लागणार आहेत। क्वांटिटी जर कमी असते, अर्धा किलो मटण असतं तर 4 शिट्ट्यांमध्ये शिजलं असतं। आता मटण शिजेपर्यंत घेऊया तिकडे छानपैकी आपलं वाटण करून। हरभरा भाजकी डाळ छानपैकी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची। जरी ती भाजकी डाळ असली तरी छान गोल्डन कलरवर भाजून घ्यायची, म्हणजे त्याची चव छान येते। त्याचबरोबर सुकं खोबरं घेतले, सुक्या खोबऱ्याचे देखील तुकडे छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे। या सगळ्या गोष्टी आवर्जून लालसर अशा भाजून घ्यायच्या, कारण कंदुरी मटण बनवताना जेवढ्या तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या छान भाजलेल्या असतील, तेवढ्या तुमच्या रश्श्याला चव छान येणार आहे। त्यामुळे यातली कोणतीही गोष्ट कच्ची ठेवायची नाही आहे किंवा अगदी कमी भाजलेली ठेवायची नाही। सगळ्या गोष्टी छान गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायच्यात। हरभरा डाळ भाजून झाली, खोबरं भाजून झाली। आता कांदासुद्धा याच पद्धतीने छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजताना आवर्जून थोडंसं मीठ टाका, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। चला आता रस्सा बनवण्यासाठी भाजकी डाळ, खोबरं, कांदा, आलं आणि लसूण या 5ही गोष्टींची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आता हे सगळं मी छान मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्यात आपल्या।
आता फोडणी करायला घेऊयात. या पाचही गोष्टी मी छान मिक्सरला वाटून घेतलेत. फोडणीसाठी एक 6 ते 7 चमचे तेल घातले. तेल थोडंसं जास्तीचं घाला, मटण जास्त असेल तर तरी जास्त येण्यासाठी किंवा भाजी आपली जास्त होणार आहे, त्यामुळे तेलाची क्वांटिटी थोडी जास्त. सगळे खडे मसाले घालून घ्यायचे, लवंग, मिरी, दालचिनी आणि तमालपत्र. तेलामध्ये खडे मसाले छान तळले गेले ना की याचा छान फ्लेवर आपल्या वाटणाला आणि रश्श्याला भेटतो. त्यामध्ये हे केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि वाटण आता तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे. जेवढं तुमचं वाटण छान परतलं जाणार आहे तेवढं तुमच्या या कंदुरी मटण रस्स्याला चव छान येणार आहे. कंदुरी रस्सा हा बऱ्यापैकी जास्त क्वांटिटीमध्ये केला जातो, त्यामुळे त्याचं वाटण खूप वेळ परतवून हा रस्सा छान तर्रीदार बनवला जातो, चवदार बनवला जातो. त्यामुळे सेम टू सेम टेस्ट येण्यासाठी तुम्ही हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. चला, आता छान तेल सुटेपर्यंत परतलं गेलं. आता यामध्ये घालून घ्यायचे हिरवं वाटण. आपण जे सुरुवातीला मॅरिनेशनसाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीचं वाटण बनवलं होतं ते 1 ते 1.5 चमचा घालून घ्या आणि त्याचबरोबर घालून घ्यायचे आलं, लसूण, खोबरं. ह्या 2 गोष्टी आवर्जून घाला, म्हणजे कंदुरी मटण रस्स्याचा जो काही रॉनेस असतो, जो काही गावठी रस्स्याची चव असते ना, ती या 2 गोष्टींमुळे येणार आहे. आता घालून घ्यायचे सगळे ड्राय मसाले. 2 चमचे घरगुती काळं तिखट, अर्धा चमचा रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर 2 चमचे धणापूड आणि 1 चमचा मटण मसाला घालून घ्यायचा आहे. आता हे सगळे पावडर मसाले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला हा रस्सा कितपत तिखट आवडतो त्याप्रमाणे तुम्ही हे मसाले घाला. इथं मला झणझणीत असा हा रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण मी थोडंसं जास्तीचं ठेवले. चला, आता मसालेसुद्धा या वाटणामध्ये छान परतवून घ्यायचे. अजिबातही पाणी घालायची घाई करायची नाही. मसाला जरी पॅनला थोडाफार खाली लागत असला तरी तो अगदी चमच्याच्या सहाय्याने परतवत काढून घ्या, कारण रस्सा पडल्यानंतर हा मसाला संपूर्णपणे निघून जाणार आहे. परंतु लवकर आणि रस्सा घालायची घाई करू नका. मसाले छान तेलामध्ये परतले गेलेत, वाटणामध्ये परतले गेले की हा आणि रस्सा आणि सगळं मटण घालून घ्यायचं आणि त्यानंतर हा रस्सा परत एकदा छान मिक्स करून घ्यायचा. आता इथे जर तुम्ही मटण सुक्का तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ह्यातले पीसेस बाजूला काढून ठेवू शकता. परंतु कंदुरी मटण रस्सा बनवत असताना पीसेससुद्धा ह्या रस्स्यामध्येच टाकले जातात. वेगळं त्याचं सुक्का मटण बनवलं जात नाही आणि तो वाढताना सुद्धा आहे असा रस्स्यामध्येच मटण वाढलं जातं. तुम्ही जास्त करू शकता. तुम्हाला रस्सा किती पातळ आणि किती जास्त हवा आहे त्याप्रमाणे क्वांटिटी तयार करा. कोथिंबीर घालायची, रस्सा छानपैकी मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता रस्सा मी खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीचा बनवला आहे. छानपैकी आता उकळून घ्यायचा. जास्त वेळ हा रस्सा उकळवा, म्हणजे मसाल्यांचा आणि रस्स्याचा फ्लेवर छान एकजीव असा होऊन जातो. आणि हा कंदुरी मटण रस्सा कमीत कमी 15 ते 20 मिनटं उकळून घ्या, म्हणजे ह्याचा मटणाचा सगळा अर्क आपल्या या रस्स्यामध्ये उतरतो आणि चव अतिशय अफलातून अशी येते. झणझणीत असा हा आपला कंदुरी मटण रस्सा इथे तयार झाला आहे. छानपैकी मी याला 20 मिनटं उकळून घेतले, तरी बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी तरी आली आहे. वाटणामध्ये आणि रस्सा घालताना पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्त घाला, म्हणजे रस्सा 15 ते 20 मिनटं उकळला तरी क्वांटिटी कमी जास्त होणार नाही. रस्सा थोडासा आटणार आहे, त्या अंदाजानुसार पाणी घाला. चला, झणझणीत असा हा मटण रस्सा आपला तयार झाला आहे. आता याला सर्विंग करून घेऊयात. कंदुरी मटण रस्सा इथे मी कांदा, लिंबू, ज्वारीची भाकरी, गरमागरम इंद्रायणी भात यासोबत सर्व करून घेतला आहे. तुम्हीसुद्धा हा कंदुरी मटण रस्सा एकदा नक्की बनवा. एकदा हा मटण रस्सा तुम्ही खाल्ला ना तर तुम्ही याची चव कधीही विसरणार नाही. एवढा भन्नाट असा हा आपला कंदुरी मटण रस्सा तयार होतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.